राम कृष्ण हरी. मंडळी, आजची ही कथा केवळ शब्दांचा खेळ नाही. हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे आपण त्या परब्रह्म परमात्म्याशी, त्या सावळ्या विठुरायाशी अनुसंधान साधू शकतो. आज आपण ज्या विषयावर चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे केवळ एक तिथी नाही, तर तो मानवी जीवनाला आणि त्याच्या पलीकडील अस्तित्वाला प्रकाशमान करणारा एक दिव्य दीपस्तंभ आहे. तो विषय आहे माघ शुक्ल जया एकादशी. संत तुकाराम महाराज म्हणतात, नरदेह हा दुर्लभ जाणा. हा मानवी देह मिळणे अत्यंत कठीण आहे. 48 लक्ष योनींच्या फेऱ्यातून जेव्हा जीव प्रवास करतो तेव्हा कुठेतरी त्याला हा मौल्यवान मानवी देह प्राप्त होतो. आणि हा देह कशासाठी मिळाला आहे? केवळ खाणे, पिणे आणि झोपणे यासाठी नाही. आहार आदी विषय तर पशूंनाही प्रिय आहेत. मग मानवात आणि पशूत फरक काय? तर तो फरक आहे धर्माचा, विवेकाचा आणि भक्तीचा. आपल्या भारतीय संस्कृतीत, सनातन धर्मात काळाचे, वेळेचे अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक क्षण हा मोलाचा आहे आणि त्यातही काही विशेष तिथी, विशेष दिवस हे भगवंताने स्वतःच्या प्रीतीसाठी राखून ठेवले आहेत. त्यातीलच शिरोमणी म्हणजे एकादशी. वारकरी संप्रदायात आणि वैष्णव धर्मात एकादशीला पर्वकाळ मानले जाते. एकादशीचे व्रत करी जो का नित्य, तयाची ही मात काय सांगू, अशी संतांची ग्वाही आहे. ही एकादशी जया या नावाने का ओळखली जाते? कारण ती जय मिळवून देते. कशावर जय? केवळ बाह्य शत्रूंवर नाही, तर आपल्या अंतरातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर जय मिळवून देणारी ही तिथी आहे. एवढेच नव्हे, तर पिशाच योनीसारख्या अत्यंत अधम आणि दुःखदायक योनीतून जीवाची मुक्तता करून त्याला थेट वैकुंठाचा मार्ग दाखवणारी ही एकादशी आहे. आजच्या या व्हिडिओमधून आपण एका अशा कथेचा प्रवास करणार आहोत, जी कथा ऐकल्याने केवळ मन प्रसन्न होणार नाही, तर आपल्या चित्ताचे शुद्धीकरण होईल. या कथेतून आपल्याला अनेक जीवनउपयोगी महत्त्वपूर्ण गोष्टी पण शिकायला मिळणार आहेत. म्हणून तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका. आणि शास्त्र सांगते की एकादशीची कथा श्रवण केल्यानेच शेकडो यज्ञांचे पुण्य मनुष्याला लाभते. चला तर मग पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवून कथेला सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये राम कृष्ण हरी नक्कीच लिहा. चला तर मग आपण सर्वजण आपले मन त्या पंढरीरायाच्या चरणी स्थिर करूया. संसारातील सर्व चिंता, व्यापताप काही काळासाठी बाजूला ठेवूया आणि या ज्ञानगंगेत डुबकी मारूया. मंडळी, द्वापार युगाचा काळ आहे. धर्माचा साक्षात अवतार मानले जाणारे धर्मराज युधिष्ठिर, ज्यांच्या मनात सतत प्रजेच्या कल्याणाचा आणि स्वतःच्या पारलौकिक उन्नतीचा ध्यास असतो, ते भगवान श्रीकृष्णांच्या चरणी बसले आहेत. युधिष्ठिरांच्या चेहऱ्यावर एक सात्विक जिज्ञासा आहे. ते जाणतात की कलियुग जवळ येत आहे आणि कलियुगात मानवाचे मन अत्यंत चंचल होणार आहे. अशा वेळी कमी श्रमात, कमी सायासाने जास्तीत जास्त पुण्य मिळवून देणारे साधन कोणते, हे जाणून घेण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. धर्मराज युधिष्ठिर अत्यंत नम्रतेने हात जोडून श्रीकृष्णांना प्रश्न विचारतात. हे मधुसूदना, हे वासुदेवा, हे जनार्दना, आपण मला आतापर्यंत अनेक व्रतांची, अनेक तीर्थांची आणि धर्माची माहिती दिली आहे. पण माझी जिज्ञासा अजूनही पूर्ण झालेली नाही. हे देवा, माघ महिन्यातील शुक्ल पक्षात जी एकादशी येते, तिचे नाव काय? तिचे अधिष्ठात्री दैवत कोण? आणि त्या व्रताचा विधी काय आहे? कृपया माझ्यावर कृपा करून या गुह्य ज्ञानाचा प्रकाश टाकावा. भगवान श्रीकृष्ण, ज्यांच्या मुखावर विश्वाचे हास्य विलसत आहे, ते युधिष्ठिराकडे वात्सल्याने पाहतात.
श्रीकृष्ण जाणतात की हा प्रश्न केवळ युधिष्ठिरासाठी नाही, तर येणाऱ्या युगातील तमाम मानवजातीसाठी कल्याणकारी ठरणार आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे राजेंद्रा, हे पांडव श्रेष्ठा, तुझे कल्याण असो. तू अत्यंत उत्तम आणि लोककल्याणकारी प्रश्न विचारला आहेस. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला तिन्ही लोकात जया एकादशी या नावाने ओळखले जाते. या एकादशीचे पालन केल्याने मनुष्याची सर्व पापातून मुक्तता होते. इतकेच काय, तर ब्रह्महत्येसारख्या महापापाचाही नाश करण्याची शक्ती या एकादशीत आहे. श्रीकृष्ण पुढे सांगतात, हे राजा, ही एकादशी अत्यंत पवित्र आहे. जी व्यक्ती या दिवशी श्रद्धेने उपवास करते, तिला कधीही प्रेतयोनी किंवा पिशाच योनी प्राप्त होत नाही. तिला मृत्यूनंतर यमदूत त्रास देत नाहीत. या व्रताच्या प्रभावाने पिशाचत्व नष्ट होऊन जीवाला मोक्ष मिळतो. या संदर्भात पद्मपुराणात वर्णिलेली एक प्राचीन आणि सत्य कथा मी तुला सांगतो. ती तू एकाग्र चित्ताने ऐक. मंडळी, इथे श्रीकृष्णांनी पिशाच योनीचा उल्लेख केला आहे. गरुड पुराणात पिशाच योनीचे वर्णन अत्यंत भयानक केले आहे. जेव्हा एखादा जीव अतृप्त इच्छा घेऊन मरतो किंवा आत्महत्या करतो किंवा अत्यंत पापी कर्म करतो, तेव्हा त्याला स्थूल शरीर मिळत नाही. त्याला फक्त वासना देह मिळतो. त्याला तहान लागते, पण पाणी पिता येत नाही. भूक लागते, पण अन्न खाता येत नाही. ऊन, वारा, पाऊस यांचा त्रास होतो, पण निवारा मिळत नाही. अशा या नरकयातना भोगणाऱ्या जीवाला पिशाच म्हणतात. आणि अशा या घोर संकटातून सोडवणारी एकमेव शक्ती म्हणजे जया एकादशी. मंडळी, आता कथा आपल्याला घेऊन जाते थेट स्वर्गलोकात, जिथे मृत्यूचे भय नाही, जिथे म्हातारपण नाही आणि जिथे फक्त आनंदच आनंद आहे. स्वर्गाचा राजा इंद्र याचे राज्य तिथे चालते. इंद्राचे उद्यान, ज्याला नंदनवन म्हटले जाते, त्याचे वर्णन करताना पुराणे थकत नाहीत. ते नंदनवन कसे होते? तिथे पारिजातकाची फुले सतत बरसत होती, ज्यांचा सुगंध योजनभर पसरला होता. कल्पवृक्ष आणि कामधेनू तिथे वास करत होत्या, जे इच्छिलेले फळ देत होते. हवेत मंद, सुगंधित आणि शीतल वारा वाहत होता, जो मनाला आल्हाददायक वाटत होता. तिथे स्फटिकासारखे स्वच्छ पाण्याचे तलाव होते, ज्यात सुवर्ण कमळे उमली होती आणि राजहंस विहार करत होते. या नंदनवनात इंद्राची भव्य सभा भरली होती. ही सभा म्हणजे सामान्य सभा नव्हे. तिथे 33 कोटी देवता, अष्टदिक्पाल, सिद्ध, चारण आणि गंधर्व उपस्थित होते. इंद्राच्या मनोरंजनासाठी गंधर्व गायन करत होते आणि अप्सरा नृत्य करत होत्या. गंधर्व म्हणजे स्वर्गीय गायक, ज्यांचा आवाज साक्षात नादब्रह्माचे रूप असतो. आणि अप्सरा म्हणजे स्वर्गीय नर्तिका, ज्यांचे सौंदर्य पाहताच ऋषीमुनींचीही तपश्चर्या भंग पावते. या सभेत मुख्यत्वे करून माल्यवान नावाचा एक अत्यंत रूपवान गंधर्व उपस्थित होता. त्याचा आवाज कोकिळेलाही लाजवेल असा होता. तो गाण्यात इतका निपुण होता की त्याचे गाणे ऐकून दगडही पाझरतील. दुसरीकडे पुष्पवती नावाची एक अत्यंत लावण्यवती अप्सरा तिथे उपस्थित होती. तिचे सौंदर्य शब्दात मांडणे कठीण आहे. तिचे डोळे हरिणासारखे चंचल, तिची कांती सोन्यासारखी तेजस्वी आणि तिचे हास्य म्हणजे जणू चांदण्याचे सांडणे. याशिवाय चित्रसेन नावाचे गंधर्वराज, त्यांची पत्नी मालिनी आणि त्यांचा मुलगा पुष्पवान हे देखील तिथे उपस्थित होते. संपूर्ण वातावरण संगीतमय झाले होते. मृदुंग, वीणा आणि बासरीचे सूर निनादत होते. इंद्राच्या आज्ञेवरून संगीताची मैफल सुरू झाली. मैफल रंगात आली होती. माल्यवान गंधर्व आपल्या मधुर आवाजात गायन करू लागला होता. त्याच्या स्वरांनी संपूर्ण सभा मंत्रमुग्ध झाली होती. त्याचवेळी पुष्पवती अप्सरा नृत्यासाठी मंचावर आली. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते.
म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा पुष्पवतीनं नृत्याला सुरुवात केली तेव्हा तिची नजर अकस्मात माल्यवान गंधर्वावर पडली. माल्यवान इतका देखणा होता की त्याला पाहताच क्षणी पुष्पवतीचे भान हरपले. कामदेवानं आपली संधी साधली आणि आपले पुष्पबाण चालवले. पुष्पवतीच्या मनात कामवासना जागृत झाली. ती नृत्याच्या तांत्रिक बाजू विसरली आणि आपल्या शृंगारिक हावभावांनी, डोळ्यांच्या कटाक्षांनी माल्यवानाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली. तिचे हे चाळे पाहून माल्यवानाचेही चित्त विचलित झाले. तो गंधर्व गायन करत होता, पण त्याचे लक्ष देवांच्या स्तुतीवर नव्हते, तर पुष्पवतीच्या सौंदर्यावर होते. या दोघांच्या मनातील विकारांचा परिणाम त्यांच्या कलेवर झाला. पुष्पवतीचे पाय थिरकताना तालाचा मेळ सुटला. जिथे भक्तिभाव असायला हवा होता तिथे फक्त कामुकता दिसू लागली. माल्यवानाच्या गळ्यातून निघणारे सूर बेसूर झाले. जो आवाज अमृतासारखा होता तो आता कर्कश वाटू लागला. इंद्र हा कलेचा, संगीताचा आणि नृत्याचा महाज्ञानी आहे. त्याला हे समजायला वेळ लागला नाही की हे दोघेही धर्म आणि कर्तव्य विसरून कामाच्या आहारी गेले आहेत. देवांच्या सभेत जिथे पावित्र्य आणि एकाग्रता अपेक्षित असते तिथे असा प्रकार घडणे हा इंद्राचा आणि संपूर्ण देवसभेचा अपमान होता. इंद्राचे डोळे रागाने लाल झाले. त्याचा चेहरा संतापाने तमतमला. त्याने ओळखले की हे दोघे केवळ एकमेकांच्या प्रेमात पडले नाहीत, तर त्यांनी सभेची मर्यादा ओलांडली आहे. इंद्र कडाडला. अरे मूर्खांनो, धिक्कार असो तुमचा! तुम्ही माझ्या आज्ञेचा आणि या पवित्र सभेचा अनादर केला आहे. कलेची साधना ही ईश्वराची पूजा असते, पण तुम्ही त्या साधनेला कामवासनेचे साधन बनवले. तुम्ही स्वर्गात राहण्यास लायक नाही आहात. माल्यवान आणि पुष्पवती थरथर कापू लागले. त्यांनी हात जोडून क्षमेची याचना केली, पण इंद्राचा क्रोध शांत झाला नाही. इंद्र म्हणाला, ज्या कामवासनेमुळे तुमचे चित्त भ्रमिष्ट झाले त्याच कर्माचे फळ तुम्हाला भोगावे लागेल. मी तुम्हाला शाप देतो. आत्ताच्या आता तुम्ही स्वर्गलोकातून भ्रष्ट होऊन मृत्यूलोकात पडाल. तिथे तुम्हाला मनुष्य योनी नाही तर अत्यंत कनिष्ठ अशी पिशाच योनी प्राप्त होईल. तिथे तुम्ही पती पत्नी म्हणून राहाल, पण तुम्हाला अपार दुःख भोगावे लागेल. जा आणि आपल्या पापाचे फळ भोगा. हा शाप ऐकताच संपूर्ण सभेत शांतता पसरली. माल्यवान आणि पुष्पवती आकांत करू लागले, पण शब्दाचा बाण एकदा सुटला की परत येत नाही. अदृश्य शक्तीने त्यांना स्वर्गातून खाली ढकलून दिले. स्वर्गातून पडलेले ते दोघे थेट हिमालय पर्वताच्या एका अत्यंत दुर्गम शिखरावर येऊन पडले. पृथ्वीचा स्पर्श होताच त्यांचे दिव्य, सुंदर आणि तेजस्वी रूप नष्ट झाले आणि त्यांना पिशाच रूप प्राप्त झाले. माल्यवान, जो गंधर्व होता, तो आता काळाकुट्ट, अक्राळ विक्राळ पिशाच झाला होता. त्याचे केस जटांसारखे वाढले होते, डोळे निखाऱ्यासारखे लाल होते आणि दात सुळ्यांसारखे बाहेर आले होते. पुष्पवती, जी अप्सरा होती, ती आता एक कुरूप, भीतीदायक पिशाचिनी झाली होती. तिची त्वचा सुरकुतलेली आणि दुर्गंधीयुक्त होती. त्यांचे दुःख फक्त शारीरिक नव्हते तर मानसिकही होते. पिशाच योनीत गेल्यावरही त्यांना त्यांच्या पूर्वजन्माची अर्थात स्वर्गातील सुखाची आठवण होती. अरे रे, आपण काय होतो आणि काय झालो? केवळ एका क्षणाच्या सुखासाठी आपण शाश्वत सुख गमावले, या विचाराने त्यांचे मन तीळ तुटत होते. हिमालय म्हणजे बर्फाचे साम्राज्य. तिथे हाडे गोठवणारी थंडी होती. वारा सुसाट वेगाने वाहत होता. त्यांना अंगावर पांघरायला वस्त्र नव्हते, राहायला घर नव्हते. ते एका वाळलेल्या झाडाखाली आश्रय घेऊन दिवस काढत होते. पिशाच योनीत असूनही त्यांना तीव्र भूक लागत होती, पण खायला अन्न मिळत नव्हते. कधी सडलेले मांस तर कधी कंदमुळं खाऊन दिवस काढावे लागत होते, पण अनेकदा तेही मिळत नसे. तहान लागल्यावर प्यायला पाणी मिळत नव्हते, कारण सर्वत्र बर्फच बर्फ होता. थंडीमुळे आणि मानसिक क्लेशामुळे त्यांना क्षणभरही झोप लागत नव्हती. ते एकमेकांकडे पाहून रडत असत. माल्यवान पुष्पवतीला म्हणाला,
हे प्रिय, आपण केवढे मोठे पाप केले आहे. पिशाच योनी ही नरकापेक्षाही भयानक आहे. ना झोप लागते, ना पोट भरते. सततची जळजळ आणि ही जीवघेणी थंडी. यापेक्षा मृत्यू आलेला बरा. अशा प्रकारे प्रत्येक क्षण त्यांना एका युगासारखा वाटत होता. पाप हे माणसाला कसे अधोगतीला नेते याचे हे जिवंत उदाहरण होते. पण मंडळी, दैव बलवत्तर असते म्हणतात ना, तसेच काहीसे घडले. पाप कितीही मोठे असले तरी भगवंताची कृपा त्यापेक्षा मोठी असते. तो काळ होता माघ महिन्याचा. थंडीचा कडाका अजूनच वाढला होता. अशातच शुक्ल पक्षाची एकादशी उजाडली. हीच ती जया एकादशी. त्या दिवशी योगायोगाने काय घडले पहा. त्या दिवशी त्यांना खायला काहीच मिळाले नाही. ना फळे, ना कंदमुळं, ना शिकार. त्यांनी पूर्ण दिवस कडकडीत उपाशी राहून काढला. त्यांचे पोट रिकामे होते, जे एकादशी व्रताचा मुख्य नियम आहे. ते एका पिंपळाच्या झाडाखाली, जे विष्णूचे रूप मानले जाते, बसून होते. सूर्यास्त झाला, रात्र झाली. थंडी इतकी प्रचंड होती की त्यामुळे थंडीने कुडकुडत, दात वाजत ते रात्रभर जागे राहिले. थंडीच्या आणि दुःखाच्या आवेगात त्यांच्या मुखातून आणि मनातून नकळत देवाचा धावा सुरू होता. हे ईश्वरा, आम्हाला यातून सोडव, अशी त्यांची आर्त हाक होती. अशा प्रकारे त्यांना स्वतःला माहीत नसतानाही त्यांच्या हातून विधिवत जया एकादशीचे व्रत पालन झाले. शास्त्र सांगते की अज्ञानेन कृते पापे ज्ञानेन लभते फलम. म्हणजे अज्ञानाने पाप केले तरी फळ मिळते आणि अज्ञानाने पुण्य केले तरी त्याचे फळ मिळतेच. एकादशीच्या व्रताचे मुख्य नियम म्हणजे उपवास, जागरण आणि हरिस्मरण. हे तीनही त्यांच्याकडून नैसर्गिकरित्या घडले. दुसऱ्या दिवशी द्वादशीची पहाट उजाडली. सूर्यकिरणे हिमालयाच्या शुभ्र शिखरांवर पडली. त्याच क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. त्यांच्या हातून नकळत घडलेल्या जया एकादशीच्या व्रताच्या पुण्याईने त्यांची संचित पापे, प्रारब्ध कर्म आणि तो भयंकर शाप हे सर्व एका क्षणात जळून खाक झाले. पाहता पाहता त्यांचे ते भयानक कुरूप पिशाच शरीर गळून पडले. त्यांच्या आत्म्यातून एक दिव्य प्रकाश प्रकटला. माल्यवान पुन्हा तोच सुवर्णकांतीचा गंधर्व रूप धारण करून उभा राहिला. पुष्पवती पुन्हा तीच लावण्यवती अप्सरा झाली. त्यांच्या अंगावर पुन्हा स्वर्गीय वस्त्रे आणि अलंकार आले. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. स्वर्गातून एक सुशोभित विमान खाली उतरले. गंधर्व आणि देवदूत त्यांना घेण्यासाठी आले. ते दोघेही आनंदाश्रूंनी न्हाऊन निघाले. त्यांनी मनोमन भगवान विष्णूंचे आभार मानले. धन्य ती एकादशी, धन्य ते विष्णू आणि धन्य तो माघ महिना, असे म्हणत ते त्या विमानात बसून पुन्हा स्वर्गलोकात गेले. जेव्हा ते दोघे स्वर्गात पोहोचले आणि इंद्राच्या सभेत हजर झाले, तेव्हा इंद्राला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तुम्ही? तुम्हाला तर मी पिशाच योनीचा शाप दिला होता. मग एवढ्या लवकर तुम्ही त्यातून मुक्त कसे झालात? आणि पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी आणि शुद्ध कसे काय दिसत आहात? कोणत्या देवतेची आराधना करून तुम्ही हे पुण्य मिळवले? तेव्हा माल्यवानाने अत्यंत विनम्र भावाने इंद्राला वंदन करून सांगितले, हे देवराज, हे सुरेंद्र, तुमच्या शापामुळे आम्हाला आमच्या पापाची जाणीव झाली. पण दैवयोगाने आणि श्रीहरींच्या कृपेने आमच्या हातून माघ शुक्ल एकादशीचे म्हणजेच जया एकादशीचे व्रत घडले. आम्ही अजाणतेपणी दिवसभर उपवास केला आणि रात्रभर जागरण केले. भगवान वासुदेवांच्या कृपेमुळे आणि या व्रताच्या प्रभावामुळे आमची पिशाच योनीतून मुक्तता झाली आहे. इंद्र हे ऐकून अत्यंत प्रसन्न झाला. त्याचा क्रोध मावळला होता. तो म्हणाला, तुम्ही धन्य आहात. ज्यांनी एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूंना प्रसन्न केले आहे, ते केवळ पापमुक्त होत नाहीत, तर ते माझ्यासाठीही वंदनीय होतात.
शिव आणि विष्णूंचे भक्त हे संपूर्ण त्रैलोक्याला पूजनीय आहेत. तुम्ही आता या स्वर्गात पूर्वीप्रमाणेच आनंदाने पण धर्माचे पालन करत राहू शकता. मंडळी, ही कथा केवळ एक चमत्कार नाही, तर यामागे खोल आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय विज्ञान दडले आहे. गरुड पुराणात आणि मानसशास्त्रातही सांगितले आहे की जेव्हा माणसाचे मन वासनांनी भरलेले असते पण त्या पूर्ण करण्याची क्षमता नसते, तेव्हा जी तडफड होते तीच पिशाच अवस्था आहे. माल्यवान आणि पुष्पवती हे काम या विकाराचे बळी होते. जया एकादशीचे व्रत हे चित्तशुद्धी करते. उपवासामुळे शरीरातील तमोगुण कमी होतो आणि जागरण व हरिनामामुळे सत्वगुण वाढतो. यामुळेच त्यांची पिशाच वृत्ती नष्ट झाली. वारकरी संप्रदायात अजामिळ किंवा वाल्या कोळी यांच्या कथांमधून हेच तत्व मांडले आहे की भगवंताचे नाम आणि व्रत हे स्वतःच इतके सामर्थ्यवान आहे की ते नकळत घेतले तरी तारते. जसे अग्नीला हात लावला तर तो भाजणारच, मग तो जाणून लावा किंवा अजाणतेपणी. तसेच एकादशीचे व्रत पाप जाळणारच. आता श्रोते हो, हे व्रत कसे करावे याचे शास्त्रोक्त नियम आणि विधी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पद्मपुराण आणि धर्मशास्त्रात याचे नियम दिले आहेत. दशमीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य करावा. दुपारी एकदाच जेवावे. रात्री जेवण करून मनाची तयारी करावी आणि ब्रह्मचर्य पाळावे. एकादशीच्या दिवशी सकाळी ब्राह्म मुहूर्तावर पहाटे 4 ते 5 वाजता उठावे. आज मी जया एकादशीचे व्रत करीन आणि विष्णूंचे पूजन करीन असा मनाशी संकल्प करावा. शक्य असल्यास पवित्र नदीत किंवा घरी गंगाजल मिसळून स्नान करावे. माघ महिन्यात थंड पाण्याने स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. चौरंगावर पिवळे वस्त्र अथरून भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णूंच्या मूर्तीची स्थापना करावी. त्यांना पंचामृताने स्नान घालावे. चंदन, फुले, विशेषतः तुळशी, धूप, दीप अर्पण करावे. भगवंताला फळे, दूध, साखरेचा नैवेद्य दाखवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्राचा दिवसभर जप करावा. विष्णू सहस्रनामाचे पठन करावे. दिवसभर कडकडीत उपवास करावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी निर्जल, पाणी न पिता, आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सजल किंवा फलाहार, दूध, फळे घेऊन उपवास करावा. अन्नाचा कणही खाऊ नये. रात्री झोपू नये. विष्णूंची भजने, कीर्तन, कथा ऐकत जागरण करावे. यामुळे मनातील तामसी वृत्ती नष्ट होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करावे. भगवंताची पुन्हा पूजा करावी. एका योग्य ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा दान करावी. जया एकादशीला तीळ दान करण्याचेही महत्त्व आहे. त्यानंतर स्वतः सात्विक भोजन करून उपवास सोडावा. हे पारण द्वादशी तिथी संपण्यापूर्वी करणे आवश्यक असते. श्रोते हो, भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात, हे पांडवा, जो मनुष्य श्रद्धेने या जया एकादशीचे महात्म्य वाचतो किंवा ऐकतो त्याला अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते. ही कथा आपल्याला काय शिकवते? कामापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. पापाचे फळ भोगावेच लागते. मग तुम्ही देव का असेल? मनापासून केलेला पश्चात्ताप आणि भगवंताची भक्ती कोणत्याही संकटातून तारू शकते. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, तुका म्हरे माझा न चले सायास, राहिलो हे आस धरुनी तुझे. आपले जीवनही त्या नंदनवनासारखे सुगंधी व्हावे आणि आपले मन त्या विठुरायाच्या चरणी स्थिर राहावे, हीच त्या पंढरीरायाच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला ही जया एकादशीची कथा कशी वाटली? जर या कथेने तुमच्या मनात भक्तीचा दिवा पेटवला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. आम्ही तुमच्यासाठी अशाच दुर्मिळ, पौराणिक आणि आपल्या संस्कृतीची माहिती देणाऱ्या कथा घेऊन येत असतो. जर तुम्ही अजूनही आपल्या या भक्तिमय परिवाराचा भाग झाला नसाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मित्रपरिवारासोबत शेअर करा, कारण ज्ञान आणि भक्ती वाटल्यानं वाढते. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत राम कृष्ण हरी.